जाण्यासाठी लोणावळा हे नियरेस्ट स्टेशन आहे, तर तिथे तुम्ही बाय कार येऊ शकता किंवा मुंबई CST वरून खूप साऱ्या ट्रेन सुटतात, त्या ट्रेनने आपण लोणावळ्याला उतरू शकतो. जर तुम्ही लोणावळ्याला तुमचा पर्सनल व्हेकल आणलात तर इथे स्टेशनच्या बाजूलाच बाहेर पे अँड पार्क आहे. सो आम्ही आता इथे लोणावळा रेल्वे स्टेशनच्या बाहेर आलेलो आहे. इथे लोणावळा रेल्वे स्टेशन आहे आणि तिथून आम्ही जीपने राजमाची ट्रेकसाठी जाणार आहोत. राजमाची गडावर जाण्यासाठी आपण तुंगारली मार्गे 15 किलोमीटरचा ट्रेक आहे तो करून चालत जाऊ शकतो. 3 ते 4 तास लागतात. त्यानंतर आपण कर्जतवरूनही जाऊ शकतो आणि तिसरा मार्ग म्हणजे आपण जीप हायर करून किंवा पर्सनल व्हेकलने उधेवाडीपर्यंत पोचू शकतो. सो आम्ही आता जीपने फायनली इथे पोचलो आहे. जीपने येतानाचा जो प्रवास होता फुल ऑफ रोड ड्रायव्हिंग होती आणि एकदम भारी एक्सपिरियन्स होता. आणि इथे आता आम्ही आलो आहे. इथे असे पूर्ण हे टेंट लावलेले आहेत आणि हा असं आपल्याला टेंट देणार आहे. तिथे असे खूप सारे टेंट यांनी अरेंज केले. रात्रीचं जेवण झाल्यावर आमचा पूर्ण ग्रुप आम्ही काजवे पाहण्यासाठी आजूबाजूच्या जंगलात निघालो. काजवे हे निशाचर भुंगे आहेत आणि हे आपल्याला मेच्या 2nd वीकपासून जूनच्या 2nd वीकपर्यंत पाहायला मिळतात. काजव्यांच्या पाठीवर एक पातळ आवरण असते आणि त्या आवरणामध्ये ल्युसोफरिन नावाच्या प्रकाशपेशी असतात आणि त्यांचा ऑक्सिजन बरोबर संपर्क आला की हे काजवे चमकताना पाहायला मिळतात आपल्याला. मी माझ्या डोळ्यासमोर हजारो काजवे चमकताना पाहत होते. निसर्गाचा हा चमत्कार पाहण्यासाठी खरंच अप्रतिम वाटता आणि हे काजवे पाहण्यासाठी दरवर्षी राजमाचीवर हजारो पर्यटक येतात. सकाळचे 5:45 वाजलेत आणि आता आपण श्रीवर्धन आणि मनारंजन असे 2 गड आहेत, त्याच्यातल्या गडांना व्हिजिट करायला जाणार आहोत. वरती जाण्यासाठी जवळजवळ 1 तास लागतो आपल्याला. राजमाची गडावर जाण्यासाठी उधेवाडीच्या सुरुवातीलाच राईट साईडला एक रोड जातो आणि हा रोड प्रॉपर दगडाचा बनवलेला आहे. आणि राजमाची गडावर जाताना आपल्याला रस्त्यामध्ये थोडंसं जंगल लागतं. राजमाची गडावर 2 गड आहेत, एक श्रीवर्धन आणि दुसरा मनारंजन. तर मी माझ्या या व्हिडिओमध्ये श्रीवर्धन गडाला व्हिजिट करायला जाणार आहे. किल्ले श्रीवर्धनकडे जात असताना आपल्याला लेफ्ट साईडला हे काळभैरव मंदिर दिसतं. खूप जुनं मंदिर आहे. मी जेव्हा या मंदिराला व्हिजिट केलं होतं तेव्हा या मंदिराच्या छताचं काम चालू होतं आणि मंदिराच्या बाहेर आपल्याला 2 तोफा पाहायला मिळतात आणि किल्ल्यावरच्या काही वास्तूचे अवशेष आहेत ते बाहेर आपल्याला पाहण्यासाठी ठेवलेले आहेत. पायऱ्या नाही आहेत. वीकेंड असल्यामुळे या गडाला व्हिजिट करण्यासाठी खूप सारे पर्यटक आले होते. राजमाचीवर असणाऱ्या 2 किल्ल्यांपैकी श्रीवर्धन हा सर्वात उंच असा बालेकिल्ला आहे. कातळाच्या दगड्यामधून चालत आल्यानंतर 5 मिनिटावर आपल्याला एक गोमुखी दरवाजा पाहायला मिळतो आणि या दरवाजाची कंडिशन अजूनही चांगली आहे. म्हणजे तिथला तटबंदी आणि बुरुज या किल्ल्याचा अजूनही सुव्यवस्थित आहे. किल्ल्यावर जात असताना एका साईडला आपल्याला पूर्ण खोल दरी दिसते आणि बाले किल्ल्यावर जाताना आपल्याला ऑन द वे 2 पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात आणि मी जूनच्या सुरुवातीला गेले होते तरी पण त्या पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी होतं. इथे खाली हे राजमाचीची वाडी आहे जिथे जनरली आपण बेस कॅम्प करतो.
बाले किल्ल्यावर जात असताना आपल्याला दगडामध्ये कोरलेली एक गुहा दिसते आणि त्या गुहेच्या आतमध्ये 3 रूम आहेत. कदाचित ती त्या काळची धान्याची भांडारं असावीत. राजमाची किल्ल्याला लोणावळा किल्ला असंही म्हटलं जातं आणि हा किल्ला प्रामुख्याने टेहळणी बुरुज म्हणून वापरला जायचा. जीवदान फोर्टवरून समोर लेफ्ट साईडला आपल्याला किल्ला दिसतोय आणि इकडे पूर्ण असं जर पावसाळ्यात आपण इकडे आलो तर पूर्ण वॉटरफॉल असतील. अजून छान असेल इथे पाहायला. तिकडे आपल्याला लोणावळा सिटी दिसते. या किल्ल्याच्या बाले किल्ल्यावर आपल्याला जुन्या वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात आणि हा किल्ला 7 वाहनांनी बांधला होता. 1657मध्ये हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरच्या आदिलशहाकडून मिळवला होता आणि 1713मध्ये हा किल्ला छत्रपती शाहू महाराजांनी कान्हाजी आंग्रे यांच्या ताब्यात दिला होता. मी आता या इथल्या दरवाजातून असं बाहेर आली आहे. राजमाची किल्ला हा त्याच्या ब्युटिफुल लँडस्केप्ससाठी प्रसिद्ध आहे आणि पावसाळ्यामध्ये या किल्ल्यावरून आपल्याला कातळधर हा सुंदर वॉटरफॉल पाहायला मिळतो. आता आम्ही किल्ला उतरायला सुरुवात केली आणि खाली पाहू शकता तुम्ही पूर्ण फॉग आहे. म्हणजे मगाशी जिथे आम्ही राजमाचीला राहिलो होतो ते गावही दिसत नाही आहे.